28 डेज इंग्लिश शिकलात, पण सगळं लक्षात आहे का? वेलकम टू डे 29 ऑफ ईगल इंग्लिश चॅलेंज. आज आपण शिकणार आहोत टोटल लेवल 1 चा कंप्लीट रिकॅप. फर्स्ट ग्रीटिंग्स. गुड मॉर्निंग 12 AM टू 12 PM. गुड आफ्टरनून 12 PM टू 4 PM. गुड इव्हनिंग 4 PM टू 12 AM. आणि हॅव अ गुड डे. रात्री 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आपण निघते वेळेस हॅव अ गुड डे आणि गुड नाईट 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत. पर्सनल प्रोनाउन्स सब्जेक्टिव्ह. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही किंवा तुम्ही सर्वजण, ही म्हणजे तो किंवा ते, शी म्हणजे ती किंवा त्या एकच असतील आणि दे म्हणजे बरेच लोक जे आपल्यापासून दुसरे आहेत, दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहेत त्यावेळेस दे वापरणार. आणि इट म्हणजे हे. बी फॉर्म एम इज आर हे आपण प्रेझेंटला वापरणार, जसं की आय एम. वी यू देला आर वापरणार आणि ही शी इटला इजच. लक्षात ठेवा, आर हे कायम आपण प्लुरल साठीच वापरणार आणि सिंग्युलर साठी इज वापरणार. आता नेक्स्ट आहे बेसिक वर्ड ऑर्डर्स, म्हणजेच वाक्य बनवायच्या पद्धती. जसं की एसटीपी म्हणजे सब्जेक्ट टेन्स इंडिकेटर प्रोफेशन. फॉर एन एक्झाम्पल, आय एम अ डॉक्टर. एसटीव्ही सब्जेक्ट टेन्स इंडिकेटर वर्ब म्हणजेच आय एम प्लेइंग. एसटीक्यू ही इज टॉल, शी इज स्मार्ट. एसटीओ सब्जेक्ट टेन्स इंडिकेटर ऑब्जेक्ट. आता इथे टेन्स इंडिकेटर म्हणजे आपण हॅव आणि हॅज वापरणार. जसं की हॅव आपण आय वी यू देला वापरतो आणि हॅज आपण ही शी इटला वापरतो. म्हणजेच काय की आय हॅव लॉट ऑफ मनी, माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत. त्याच्याजवळ कार आहे, ही हॅज अ कार. फॉलो करा नेक्स्ट पार्ट साठी.